चे पैसे पण तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। अखेर राज्यातील मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। आता सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार वाटप। त्यातले त्यात लाडक्या बहिणींना आता 1500चा हप्ता नव्हे तर त्यासोबत अजून काही रक्कम ही दिली जाणार आहे। त्यामध्ये आता जे आहे ते बऱ्याच महिला पात्र ठरवण्यात येत आहेत। सर्व काही अपडेट पाहणार आहोत, कारण की लाडक्या बहिणींसाठी आता हप्त्याचा निर्णय नसून अजून बरेच काही निर्णय झालेले आहेत। 5 ते 6 निर्णय धडाकेबाज असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेले आहेत। तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून हे निर्णय झालेले आहेत। सर्व काही अपडेट आता आपण पाहणार आहोत। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये। चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा। तुमच्या जिल्ह्यात हप्त्याचे वाटप कधी होणार आहे ती अपडेट नक्कीच देऊ। त्यातली त्यात आता 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। 15 जिल्ह्यामध्ये पैसे पहिल्या टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। त्या जिल्ह्यांची मी नावे देखील सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाहीत त्यांना सविस्तर अपडेट समजणे अवघड राहील। त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा। एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा व चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल। पहिलीच खुशखबर येथे पाहू शकता। अतिशय मोठा दिलासा देणारा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतलेला असून 2100 रुपये प्लस 850 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहेत। लगेचच 10 जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबत 8 बँका यामध्ये आता सिलेक्ट झालेल्या असून थेट खात्यावरती ही रक्कम पोहोचवण्याचं काम आता पाहायला मिळणार आहे। 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यातली त्यात तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करून सांगा व तुम्हाला आता जी गॅसचे पैसे मिळाले आहेत का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा व जानेवारीचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर हो म्हणून नक्की कमेंट करून सांगा। इथे पाहू शकता 1500 रुपये पुन्हा झाले जमा। मोठी अपडेट आहे। स्वतः एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती मुख्यमंत्री साहेबांकडून देखील आलेली आहे। लगेचच 10 जिल्हे व 8 बँकांची नावे देखील समोर आलेली आहेत, हे देखील सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यातली त्यात अजून एक अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील सर्वच महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल ती एक अपडेट सांगणार आहोत। आता तो वाटप होणारच आहे, मात्र कधी वाटप होईल ही अपडेट आपण देणार आहोत। त्यातली त्यात पुढची अपडेट म्हणजे आता सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावे देखील घेणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात आता वाटप लगेचच होत आहे व धडाकेबाज निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यात लगेच लागू होत आहे ते देखील अपडेट आता आपण पाहणार आहोत। आता इकडे पाहू शकता सध्या स्थितीला पहिला जिल्हा देखील आता समोर येत चाललेला आहे। पहिला जिल्हा म्हणजे आपल्याला परभणी जिल्हा पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशाचे वितरण थेट आता पहिल्याच टप्प्यामध्ये केले जाणार आहे। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे तात्काळ कमेंट करून सांगा व तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटलाय का नाही ते देखील होय किंवा नाही म्हणून सांगा। त्यातली त्यात परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना मोठी रक्कम ही मिळणार असून 1500 रुपये तर येणारच, मात्र त्यासोबत आता मोठी रक्कम म्हणजे 800 रुपयांची देखील येणार आहे। 800 रुपये हे 850 रुपये किंवा 830 रुपये हे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांपर्यंतची रकमेसोबत भेटणार आहेत। आता त्यासाठी 2 कामे देखील करावी लागणार आहेत, ते व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे। फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। 2 मिनिटं वेळ काढा फक्त, कारण की तुम्हाला इतर नंतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये। सर्व अपडेट एकाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पुढचा जिल्हा आता पाहणार आहोत। परभणी जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्याचा जर विचार केला तर आपल्याला दुसरा जिल्हा म्हणजे हिंगोली पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठी रक्कम ही वर्ग केली जाणार असून इथे पाहू शकता मी लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे। हिंगोली जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांचा लाभ हा आता राज्य सरकार मार्फत पाहायला मिळणार आहे। 3000 रुपये वर्ग हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता करण्यात येणार आहेत। यासाठी काय काम करायचे आहे ते तर सांगायचेच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे। 3000 रुपये तर वाटप केले जातील। त्यातली त्यात फेब्रुवारी हप्ता हा 1500 रुपये बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पहिल्याच टप्प्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्याचे नाव देखील आता समोर आल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। ही एक खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल। तसेच आता पुढचा जिल्हा पाहणार आहोत। यादीतील पुढचा जिल्हा पाहण्यापूर्वी एक अपडेट आहे। वितरण आता कसे होणार आहे, सर्वच महिलांना एकदाच मिळेल का व उद्यापर्यंत सर्वच महिलांच्या खात्यात रक्कम येईल का, आता काय अपडेट आहे ते पाहू शकता।
आलेल्या माहितीनुसार आता वितरण करताना पहिल्या वेळेस 10 किंवा 15 जिल्हे जे आहे ते सिलेक्ट केले जातील. जसे की आता आपण जिल्ह्यांची नावे तर सांगतच आलो आहेत, मात्र इथे माहिती पाहू शकता. इथे काय लिहिलेलं आहे, वितरण करताना पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ती 10 किंवा 15 पाहू शकता. 10 किंवा 15 सर्व जिल्हे नाही आहेत, 10 किंवा 15 जिल्हे सिलेक्ट केले जातील. त्यातली त्यात या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात हे वितरण केले जाईल. त्यातली त्यात त्या जिल्ह्यांची नावे तर मी सांगतच आहे कोणते जिल्हे आहेत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यातली त्यात तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर खुशखबरच आहे, ती देखील पुढे माहिती पाहणार आहोत. आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंट करून तुम्हाला सांगणे गरजेचेच राहील. त्यातली त्यात पुढे अपडेटमध्ये काय आलंय, आता एक शक्यता तर आहे, वाटप करताना काही महिलांना अधिकची रक्कम देखील देण्यात येणार आहे. म्हणजे आता 1500 पेक्षा अधिक पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देणार आहेत. ही एक खुशखबरच म्हणावं लागेल. त्यासाठी 2 कागदपत्र देखील लागणे गरजेचे आहे व 2 कामे देखील तात्काळ करावी लागणार आहेत. ते देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेलीच आहे. त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर 2 मोठ्या खुशखबर देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणार आहे बहिणींच्या खात्यावरती. आता फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे, मात्र फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत इथे खाली काय अपडेट आहे, 2 मोठ्या खुशखबर या लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत. मोठा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे देवाभाऊ यांच्याकडून देखील होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांच्याकडून देखील दिलासा देणारे अपडेट ही लाडक्या बहिणींसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्कीच करू शकता, कारण की यांच्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजना राज्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मोठी खुशखबर आहे. आता 1500 रुपयांसोबत कोणाला जास्त रक्कम मिळणार आहे ती देखील सांगणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे. तसेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व एक लाईक देखील नक्कीच करू शकता. तसेच आता पुढची अपडेट आहे, लाडक्या बहिणींना मिळणार मोफत 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 एक खुशखबर एक गिफ्ट. ती काय आहे, महिलांना आता मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. ती एक महिलांना नसून तर सरसकट राज्यातील महिलांना शिलाई मशीन आता मिळणार असल्याची माहिती आहे. ती पण कशी, इथे पाहू शकता, मोफत 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 अशी अपडेट आलेली आहे. म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींना मोफत ही मिळणार आहे. त्यासाठी आता लवकरच फॉर्म भरणे देखील सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे ते देखील जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर कमेंट करा. तुम्ही एक कमेंट करू शकता, अर्ज कसा भरायचा त्याबाबत जर तुम्ही कमेंट केली तर लगेच तुम्हाला रिप्लाय देऊन त्याबाबतची आपण माहिती देऊ. मोफत लाडक्या बहिणींना आता शिलाई मशीन सर्व महिलांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांकडून मोठी खुशखबर आहे. धडाकेबाज निर्णय हा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात लाडक्या बहिणीचा हप्ता आता कधी, कोणत्या वेळेत व किती आहे, म्हणजे टायमाला किती वाजता देखील जमा होईल ते अपडेट आता आपण पाहूयात. पाहू शकता आपण जिल्हे तर सांगितले, परभणी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सांगितला, पहिल्या टप्प्यातील हिंगोली. या जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यात लाडक्या बहिणींना 3000 रुपयेपर्यंत वाटप केले जाणार आहे. अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता फेब्रुवारीचा जर तुम्हाला योजनेचा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्ड जर नसेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल जानेवारीचा हप्ता भेटला, मात्र आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक जर असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. हे सर्व काय तुम्हाला स्टेटस चेक करायचे आहेत. आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंट करून नक्की सांगा. तसेच बँक खाते आधारशी लिंक पाहू शकता, बँक खाते आधारशी लिंक पासबुक असणे गरजेचे आहे, जेणेकरून हा फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात पहिल्याच टप्प्यात जमा होईल. पहिल्याच टप्प्यात जर हप्ता पाहिजे असेल तर हे गरजेचं आहे. इकडे पाहू शकता, पासपोर्ट साईज एक फोटो, तसेच दुसऱ्या क्रमांकावरती रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, वोटर ID, रेशन कार्ड व पिवळे केशरी हे जर असेल तर हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळणे सुरूच राहणार आहे. त्यातली त्यात आधार लिंक असलेला मोबाईल नंबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डची योजनेसाठी ठरत आहे. आधार कार्ड जवळ ठेवा. आधार कार्ड असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ पहिल्याच टप्प्यात केला जाईल. आता कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ते 10 जिल्ह्यांची नावे आपण सांगणे सुरू केलेले आहे. आता पुढचा जिल्हा सांगत आहे, लक्ष देऊन ऐका. इथे लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, चांगल्या प्रकारे समजावे म्हणून. व्हिडिओ समजत आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा. आता इथे पाहू शकता जिल्ह्यांची यादी आलेली, हिंगोली जिल्हा पाहिलेला आहे. त्या पुढील आता जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्याच टप्प्यामध्ये पैसे वितरण केले जाणार असून बहिणींना 1000 नव्हे 2000 नव्हे तर जास्त रक्कम मिळणार आहे. त्यातले त्यात गॅसचे पैसे देखील आता मिळणार आहेत. तुम्हाला मिळालेत का नाही ते देखील सांगा. गॅसचे पैसे किती, 830 रुपये हप्ता हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. वर्षातून 3 हप्ते असे गॅसचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. लाडकी बहिणीचा जसा हप्ता जमा होतो तशाच प्रकारे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे वर्ग केले जाणार आहेत. ही रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातली त्यात 830 रुपये तर मिळणार. त्यातली त्यात पुढे जर पाहायला गेलं तर आता
जिल्हा पालघर आहे. पालघर या ठिकाणी 1500 पेक्षा अधिकची रक्कम ही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे व 1500 रुपये देखील हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो. इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या. ही एक खुशखबरच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल. पालघर जिल्हा झाला. आता पुढचा कोणता जिल्हा आहे असा तुमच्या मनात प्रश्न असेल ते देखील सांगणारच आहे. शेवटपर्यंत बघा, कारण की 2 ते 3 मिनिटं वेळ काढा हा व्हिडिओ पाहण्यासाठी. नंतर तुम्हाला जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही व तुम्हाला हप्त्याचा लाभ घेण्यासाठी जे काय कागदपत्र लागतात सर्व काय माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाते. तसेच पुढचा जिल्हा आहे ठाणे. आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः शिंदे साहेब आहेत म्हटल्यावर काळजी करण्याची गरजच नाहीये. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर याही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयांचा थेट हप्ता हा पहिल्याच टप्प्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. अशी एक खुशखबर ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून पुढचे जिल्हे आपण घेणार आहोत. सबस्क्राईब बऱ्याच जणांनी केलेलं नाहीये. चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून अपडेट मिळत राहील. त्यातले त्यात शिलाई मशीनसाठी अर्ज आता नक्कीच करू शकता. कसा करायचा त्याबाबत जर तुम्हाला काही माहिती नसेल तर कमेंट करा. तुम्ही अर्ज कसा करू शकता त्याबाबतची अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. त्यातली त्यात तिकडे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकर जर मिळवायचा असेल तर आधार बँक खात्याशी लिंक लवकर करून घ्या जेणेकरून पहिल्याच टप्प्यात लाडकी बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे. त्यामध्ये कोणत्या जिल्हा स्टार्टिंगला पैसे वाटप केले जात आहेत व कोणत्या जिल्ह्याची रक्कम जी आहे ती आता वाढवण्यात येणार असून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. तो देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.